नमस्कार, मी डॉक्टर R.B. साखरे, रेकी ग्रँड मास्टर आणि न्यूमरोलॉजिस्ट। आज आपण जाणून घेऊया आपलं दुसरं चक्र आहे स्वादिष्टान चक्र। त्याला सेक्रेल चक्र किंवा हारा चक्र देखील म्हणतात। हे चक्र नाभीच्या 2 बोटे खाली स्थित असते। याचा संबंध गोनेड ग्रंथी, डिंब ग्रंथी, अंड ग्रंथी, प्रोस्टेट ग्रंथी इत्यादी ग्रंथींशी येतो। हे चक्र शरीरातील प्रजनन अवयवांना नियंत्रित करीत असते। या चक्राशी गर्भाशय, प्लीहा, अंगपुच्छाचे विकार, पित्ताशय, मलबद्धता, अतिसार, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगव्रण, चामखील, कामवासना मंद होणे, गर्भपात, वांझपणा, अंडकोश, योनिमार्गातील दोष, गुप्तरोग, मूत्रशयांचे विकार इत्यादींशी संबंध डायरेक्ट येत असतो। या चक्रामध्ये जननतंत्र व्यवस्थित राहते। स्त्री आणि पुरुषांच्या आकर्षणाचे केंद्र देखील हेच चक्र आहे। शरीरात कामभावना, परस्पर प्रेम इत्यादी मनोभावना देखील हे चक्र नियंत्रित करत असते। व्यक्तीमध्ये सामाजिकता असते, ती दुसऱ्यासोबत सद्भावपूर्वक राहते। हे चक्र जर रोगग्रस्त झाल्यास व्यक्ती भोजन आणि कामभावनेप्रती अत्याधिक आसक्त होते, तक्रारी करतात, कामक्रियेत अडथळे उत्पन्न होतात, व्यक्ती भ्रमित आणि निरुद्देशात्मक होते, आकस्मिक किंवा द्वेष अनुभव करणारी होते। तिला कफ, खोकला, श्वासाशी निगडित आजार, वीर्याशी निगडित आजार, मूत्रासंबंधित रोग होतात। ह्या चक्रावर आपण जर ध्यान केंद्रित केले तर हा चक्र ॲक्टिवेट होऊ शकतो। या चक्राला ॲक्टिवेट करताना, ध्यान साधना करत असताना तो नारंगी रंगाचा दिशेपर्यंत आपलं ध्यान करायचं आहे आणि त्याबरोबर वम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे। ज्या व्यक्तीला हे चक्र रोगग्रस्त असतील आणि वरील आजार त्याला जाणवत असतील तर ती व्यक्ती कोरल, एम्बर किंवा गोल्डन टोपास ह्या रत्नांपैकी कोणत्या एखाद्या रत्नाचा वापर देखील करू शकते। अशा हे चक्र तुम्ही ॲक्टिवेट कराल। थँक्यू।